नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत. अवनीताई आल्या तिथे. त्या आपल्याला तिसऱ्या अध्यायातल्या 39व्या श्लोकापासून पुढे तो पूर्ण अध्याय आज म्हणून दाखवणार आहेत, म्हणजे 5-6 श्लोक. त्यानंतर आपण सुरू करूया. अवनीताई बोला. आवृतविज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोह्यत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ज्ञानविज्ञाननाशनम् इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सः एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जय शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. वंडरफुल. थँक्यू अवनीताई. थँक्यू. आपण आतापर्यंत 38 श्लोक बघितलेले आहेत आणि 39व्या श्लोकापासून आपल्याला पुढे जायचंय तिसऱ्या अध्यायामध्ये. तर आपण आज प्रयत्न करू की याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या काही खूप जास्त लिहिलेल्या नाही आहेत शेवटच्या 4-5 श्लोकांबद्दल. तर हे समजा सगळे श्लोक आज आपण कव्हर करू शकलो तर बघूया. तर पहिल्यांदा मी याचं मराठीमधलं जे भाषांतर आहे ते सांगतो. सो लेट मी गेट विनोबाज गीताई. त्याच्यामध्ये विनोबा काय म्हणतात? कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीचिजो जाण त्याचा सदा वैरी ज्ञाने हे ज्ञान झाकिले. कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीचिजो. काम ह्या नावाचा जो अग्नी आहे तो कधी तृप्त होत नाही. जाणत्याचा सदा वैरी, जो जाणता आहे त्याचा काम हा वैरी आहे. त्याने हे ज्ञान झाकिले. कारण जर आपल्याला कामना असली आपल्या मनामध्ये तर ह्याचा अर्थ काय आहे की आपलं मन जे आहे ते विषयांमुळे झाकलं गेलेलं आहे. विषयांमुळे पहिले इंद्रिय झाकली जातात आणि इंद्रियांमुळे मन झाकलं जातं. हे जर आपल्याला कळलं तर आपण काय करू? रिव्हर्स प्रोसेस जो आहे तो करू ना. समजा आपण कामना सोडून दिल्या आणि इंद्रियांना त्यांच्या जागी जर जसे ते चालतायत त्यांना चालू दिलं. आणि इंद्रियांचा उपयोग आपल्यासाठी काय आहे? इंद्रियांनी आपल्याला सांगावं की एखाद्या विषयासोबत त्या इंद्रियाचा संयोग झाला की ती अनुभूती किंवा त्या विषयांचा आपल्यासाठी संयोग आपल्यासाठी श्रेयस्कर आहे की केवळ प्रेयस आहे म्हणून आपण त्या विषयासोबत आपला संयोग करतोय, हे आपल्याला कळलं पाहिजे. तर इंद्रियाचं काम काय आहे? फक्त की हे सांगणं की हे आपल्यासाठी योग्य आहे किंवा नाही. त्याच्या पलीकडे मला अमुक एखादी गोष्ट पाहिजे किंवा मला अमुक एखादी गोष्ट नको, हे सांगणं इंद्रियाचं काम नाही आहे. किंवा एखादी गोष्ट मला आवडते किंवा मला ती आवडत नाहीये, हे सांगणं देखील इंद्रियाचं काम नाही आहे. म्हणजे आपली जी रसना आहे म्हणजे जीभ, तिच्यावर गोड पदार्थ जर पडला तर त्या विषयाची म्हणजे त्या वस्तूची गोड चव आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे एखादा कडू किंवा तिखट पदार्थ आपल्या जिभेवर आला तर आपल्याला तो कडू किंवा तिखट लागेल. तेवढंच फक्त त्या जिभेने आपल्याला सांगावं अशी अपेक्षा आहे. आणि गोड, कडू, तिखट, खारट, आंबट ह्या प्रकारचे जे 6 रस आहेत, तुरट शेवटचा रस, त्याच्यामुळे रसना गोड, कडू, आंबट, खारट, तिखट
तुरट नाही होत. रसना जशी आहे तशीच राहते. ती फक्त त्या विषयाचं किंवा त्या वस्तूच्या चवीचं ज्ञान आपल्याला करवून देते. त्याच्यानंतर आपल्याला हे ठरवायचं आहे, की त्या चवीची वस्तू आपण त्या क्षणी, त्यावेळेस खाणं योग्य आहे किंवा नाही आहे योग्य, हे आपली बुद्धी आपल्याला सांगेल. ती बुद्धी समजा रागद्वेष किंवा प्रवृत्ती-निवृत्ती ह्यांच्यामध्ये अडकलेली असेल, तर मग ती बुद्धी काय करेल, की जे प्रेयस आहे, ते श्रेयस कसं आहे हे पटवून देण्याचा आपल्या मनाला प्रयत्न करेल. म्हणजे आपण एखादी गोष्ट खाल्ली आणि ती खरं तर आपल्यासाठी चांगली नाही आहे. तर आपण उदाहरण घेण्यासाठी म्हणून बघू, की समजा एखाद्याला मधुमेह किंवा डायबिटीज झालेला आहे. तर त्या व्यक्तीला सुद्धा एखादी गोष्ट गोड वस्तू जी आहे, ती गोष्ट गोड लागणार आहे. परंतु ती गोष्ट जिभेवर लागल्यानंतर बुद्धीनी मनाला सांगण्याची आवश्यकता आहे, की हे बघा आपल्या शरीराला मधुमेह किंवा डायबिटीज झालेला आहे. त्यामुळे ही गोड वस्तू आपण खायला नको. ठीक आहे. तर हे झालं श्रेयस वर्तन. परंतु आपलं होतं काय, की आपलं जे मन आहे म्हणजे द इमोशनल ॲस्पेक्ट ऑफ अवर माइंड. तो म्हणतो, की "अरे यार, आत्तापर्यंत तर आपण इतके वर्षांपासनं गोड खातो आहोत आणि गोड खाल्ल्यामुळे खात राहिल्यामुळे त्याची सवय झालेली आहे आणि ते फार प्रेयस वाटतं." कारण गोडाची चव जिभेवर चांगली लागते. ठीक आहे ना. पण असं त्या गोडाचा अतिरेक झाल्यामुळे आपल्याला होता शेवटी मधुमेह झालेला आहे. नाही का? म्हणजे ह्याच्याचमुळे होतो असं नाहीये, परंतु हे मुख्य कारण हे आहे. तर बुद्धीनी जर आपल्याला सांगितलं, की नाही, ही गोष्ट करू नको, कारण की ही तुझ्यासाठी प्रेयस जरी असली, तरी तुझं श्रेयस नाहीये. तर त्या बुद्धीचं आपण ऐकतो का? आपली ही समस्या आहे. आपण त्याच्या वश गेलेलो आहोत. आपण म्हणजे मन जे आहे ते इंद्रियांना वश झालेलं आहे आणि इंद्रिय जी आहे ती विषयांना वश झालेली आहेत. खरं तर ह्या तिघांचाही एकमेकांशी संबंध म्हणा किंवा आसक्ती नाही. म्हणजे इंद्रिय ही विषयांसोबत आसक्त नाहीयेत. इंद्रिय फक्त विषयांचं योग्य ज्ञान करून देण्यासाठी दिलेली आपल्याला उपकरणं आहेत. दीज आर ओन्ली द इन्स्ट्रुमेंट्स वी हॅव. आपण जर त्या इंद्रियांना ह्या कामापुरतं वापरलं, तर त्याच्यामध्ये काहीच गैर नाहीये. त्याच्यासाठीच तर ती दिलेली आहेत. जिभेनी मला हे सांगण्याची गरज आहे, की ही वस्तू कशी आहे चवीला आणि ती चव माझ्यासाठी योग्य आहे किंवा नाही, हे सांगण्याचं माझं काम बुद्धीच आहे. म्हणजे अगदी लहानपणी आपल्याला तेवढं कदाचित ज्ञान नसेल आणि नसतं देखील. पण समजा लहानपणापासून आपल्याला श्रेयस्कर आणि प्रेयस ह्या 2 वस्तूंमधला फरक जाणून घेण्याची आणि श्रेयस जे आहे तीच निवडण्याची जर सवय असली, आधीपासून जर आपण तो अभ्यास केलेला असला, तसं जर आपल्या मनाला आपण ट्रेनिंग दिलेलं असलं, तर काय होईल? तर आपण श्रेयस जी गोष्ट आहे किंवा श्रेयस जो विकल्प आहे, तो प्रत्येक वेळेस निवडू, सहजपणे निवडू. जर आपण अशा प्रकारे श्रेयस गोष्ट नेहमी करत राहिलो, तर ती करत असताना कदाचित आपल्याला सुख प्राप्त नाही होणार. परंतु ह्या सगळ्या गोष्टी परिणामी गोड असतात. जर आपण श्रेयस गोष्ट प्रत्येक वेळेस केली, तर तिचा परिणाम चांगला होतो. सात्विक गोष्टींचा किंवा सात्विक जीवनशैलीचा परिणाम देखील अशा प्रकारे चांगलाच होतो. म्हणून तर आपण आपला हा सगळा कार्यक्रम चालवतो ना, सत्वचा. तर सत्व कार्यक्रमामध्ये आपण काय करतो, की आपण आपल्याला जरी सवय असली लहानपणापासून प्रेयस गोष्ट निवडण्याची. प्रेयस म्हणजे जी गोष्ट आत्ता चांगली वाटते एकदम, आवडते करायला, परंतु त्याचा परिणाम चांगला होणार नाहीये पुढे जाऊन. ती गोष्ट सारखी करत राहिल्यामुळे. तर ती सवय तोडून श्रेयस विकल्प प्रत्येक वेळेस आपण चूज करू आणि तशा प्रकारे पुढे जाऊ. अशा प्रकारची सवय मनाला लावणं, अशा प्रकारची शिस्त मनाला लावणं, याच्यासाठी आपण हा सत्वचा कार्यक्रम चालवतो ना.
तर त्याच्यामध्ये आपण साधारण 3 महिने हा कार्यक्रम केला. तर ती सवय मनाला लागते. असा अनेक लोकांचा अनुभव आहे. आपण जर हे सिन्सिअरली केलं, प्रामाणिकपणे, तर आपल्याला अशा प्रकारची सवय लागू शकते. असा आमचा पुष्कळ लोकांचा अनुभव आहे. म्हणजे मी आणि आपल्या ज्या दोघी बहिणी आहेत, पूजा आणि श्वेता, त्या तिघांनीही हे सगळे प्रयोग स्वतःवर केलेत आणि ते सिद्ध देखील झालेले आहेत. तर आम्हाला खात्री आहे, की समजा आपण प्रयत्नपूर्वक श्रेयस्कर वस्तूचा निवाडा केला आणि तीच गोष्ट जर केली प्रत्येक वेळेस, तर तिची सवय होऊन नंतर मग आपल्या मनामध्ये श्रेयस की प्रेयस अशाबद्दलचा विकल्प किंवा अशा प्रकारचा द्वंद्व द्वंद्व होतच नाही. आपण प्रत्येक वेळेस जे आपल्यासाठी चांगलं आहे, तेच निवडतो आणि ते जेव्हा आपल्याला ते आपण करत असू, तेव्हा सुद्धा चांगलंच वाटतं. म्हणजे खूप लोक मला विचारतात, की तुम्ही सकाळ संध्याकाळ फक्त फळं खाता किंवा भाज्या खाता किंवा दाणे खाता, असं खाता, तसं खाता. तुम्हाला शिजवलेलं अन्न खाण्याची इच्छा होत नाही का? असं नाहीये. शिजवलेलं अन्न खाऊच नये वगैरे अशा प्रकारच्या मताचा मी नाहीये. अन्नावर अग्नीचा संस्कार होणं आवश्यक आहे. जर आपल्या शरीरामधला अग्नी ॲडिक्वेट नसेल, पर्याप्त नसेल, तर त्या अन्नाला बाहेरच्या अग्नीनी सप्लिमेंट करणं किंवा थोडंसं जरा बूस्ट करणं आवश्यक असतं. मग ते अन्न आपल्या पोटामध्ये जाऊन व्यवस्थित पचू शकतं. त्यामुळे मला स्वतःलाच आता गेल्या 10, 12, 15 दिवसामध्ये मी जेव्हा प्रवासात होतो, तेव्हा मध्ये-मध्ये 2-3 दिवस मला थोडंसं असं जाणवलं, की मला ठीक वाटत नाहीये. तर तेव्हा मी कच्चं अन्न खाण्याचा अट्टहास किंवा दुराग्रह नाही केला. स्वतःच्या शरीरावर देखील. तेव्हा मी मऊ, नरम खिचडी करून खाल्ली. ती देखील दिवसातनं एकदा खाल्ली आणि बाकी 23 तास उपास. म्हणजे मग काय आहे, की जे अन्न खाल्लेलं आहे ते पचण्यासाठी पुरेसा वेळ शरीराला दिला गेला आणि बाकीच्या वेळेस ते शरीर स्वतःला आतून रिज्युव्हनेट म्हणा किंवा रिपेअर करत होतं. तर अशा प्रकारचा निग्रह समजा आपल्या मनाचा असला, तर काय होईल, की आपल्यासाठी जे जेव्हा श्रेयस्कर असेल तेव्हा आपण ते करू. तर जर जठराग्नी आपला स्ट्राँग असला, शक्तिशाली असला, तर त्याच्यामध्ये आपण कच्चं अन्न टाकू शकतो. म्हणजे न शिजवलेलं, त्याच्यावर बाहेरून कुठल्याही प्रकारच्या अग्नीचा संस्कार न केलेला. परंतु जर जठराग्नी मंद असेल, तर मग बाहेरून थोडासा अग्नीचा संस्कार त्या अन्नाला देऊन मग ते अन्न ग्रहण करावं. म्हणजे मग आपल्या पोटावर फार जास्त ताण नाही पडणार. आपल्याला समस्या कशामुळे होते माहिती आहे का? आपल्याला समस्या ह्याच्यामुळे होते, की आपण अन्नावर कुठल्यातरी प्रकारचा संस्कार किंवा प्रक्रिया करतो आणि नंतर मग ते अन्न तसंच ठेवतो. अन्नावर प्रक्रिया केल्याबरोबर त्याच्यातलं जे काही सत्व असतं ना, ते कमी होतं. त्यानंतर जर आपण पुष्कळ वेळ ते अन्न ठेवलं, प्रक्रिया केलेलं, तर त्यातलं सत्व नष्ट होतं. मग त्याच्यानंतर ती वस्तू चवीला कदाचित तशीच लागेल, परंतु त्यातलं जे सत्व असतं ते चाललं गेलेलं असल्यामुळे त्यातनं आपल्याला जेवढं सत्व शोषून घेता येणं शक्य आहे, ते आपल्याला उपलब्धच नाही राहत. म्हणजे काय होतं, की आपण खूप जास्त प्रमाणामध्ये अन्न ग्रहण करतो, परंतु त्या मानाने त्यातनं आपल्याला सत्व जेवढं हवं तेवढं नाही मिळत. म्हणून आपल्या शरीरामध्ये जास्त कचरा निर्माण होतो आणि तो शरीराला फेकावा लागतो. असं होतं ना. तर आपल्याला दुराग्रह करायचा नाही कुठल्याच गोष्टीचा. परंतु जेव्हा आपण अभ्यास करतो या गोष्टींचा, जेव्हा आपण कन्सिस्टंटली या सगळ्या गोष्टी करत राहतो, तेव्हा आपल्याला त्यांची सवय होते आणि आपण त्याच्यामध्ये अडकत नाही. म्हणजे मी अजिबात शिजवलेलं अन्न खातच नाही. मी फक्त कच्चंच अन्न खातो किंवा मी फक्त एकदाच जेवतो किंवा मी फक्त 2 दिवसातून एकदा जेवतो किंवा मी 7-7 दिवस उपास करतो. अशा प्रकारचा अहंकार जो आहे ना, तो आपल्याला घातक ठरू शकतो. तसं करण्याची काहीच आवश्यकता नाही. जेव्हा आपल्याला भूक असेल, तेव्हा आपण अन्न खुशाल खावं.
जे अन्न आपल्यासाठी त्या जेवणाच्या वेळेस, त्या क्षणी श्रेयस्कर असेल तेच खावं. दुराग्रह ठेवू नये उगीचच्या उगीच कुठल्याच प्रकारचा. समजा भूक नसेल तर खाऊ नये. मध्यंतरी म्हणजे मी इंदोरहून पुण्याला रेल्वेने गेलो. त्या दिवशी मला अजिबात बरं नव्हतं वाटत. जोपर्यंत मला पूर्णपणे बरं वाटून भूक लागली नाही, तोपर्यंत मी माझ्या शरीरामध्ये कुठल्याच प्रकारचं अन्न घातलं नाही. म्हणजे हा पूर्णपणे उपवास झाला कमीत कमी 27-28 तासांचा किंवा 30 तासांचा. त्याच्यानंतर जेव्हा बरं वाटलं, जेव्हा शरीराने सांगितलं, की नाही, नाही आता शरीरामध्ये अन्न टाकण्याची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्ही टाका. जोपर्यंत शरीर तुम्हाला तशा प्रकारचा संदेश देत नाही, सिग्नल देत नाही, तोपर्यंत तुम्ही शरीरामध्ये अन्न नका टाकू. तर अशा प्रकारे आपण जर प्रत्येक वेळेस जे श्रेयस आहे, त्याची निवड करत राहिलो, तर श्रेयसाची निवड सहज व्हायला लागेल. आणि नंतर मग असं नाही होणार, की "अरे, मी तर असं करतो, मी तर तसं करतो." अशी आपल्या मनामध्ये कल्पना नाही येणार. आपण ह्याच्या आधी सुद्धा थोडं चिंतन केलेलं आहे, की समजा आपल्यामध्ये तमोगुण असेल, तर तो आपण फेकून देऊ शकतो. रजोगुण जर असेल, तर तो आपण त्याला रेग्युलेट करू शकतो. पण जर मी सत्वगुणी आहे, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली, तर ह्या सत्वगुणाचा जो अहंकार आहे, तो अतिशय सूक्ष्म आणि अतिशय धोकादायक असतो. तशा प्रकारचा अहंकार आपल्या मनामध्ये उत्पन्न न होऊ देणं, याच्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. आणि अभ्यास करता करता हे देखील चिंतन करण्याची आवश्यकता आहे, की ह्या सगळ्या गोष्टी प्रकृतीमुळे, प्रकृतीमध्ये 3 गुणांच्या प्रभावामुळे घडतायत. मी काहीच करत नाही. अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. खरं तर गोष्टी ज्या प्रकृतीमध्ये घडतायत, त्या गोष्टी गुणांच्या प्रभावामुळे घडतायत, त्यांना घडू द्या. परंतु त्या मी करतोय असा अहंकार नको. त्यामुळे समजा प्रकृतीमध्ये असं घडलं, की आपलं शरीर जसं असायला पाहिजे तसं नाहीये. त्याच्यामध्ये अग्निप्रदीप्त नाहीये. त्याच्यामध्ये काहीतरी व्याधी आलेली आहे. म्हणजे आपण काही मुद्दाम एखादी व्याधी ओढवून नाही घेऊ शकत किंवा ओढवून घेणार नाही कधीच. नोबडी हिअर वॉन्ट्स टू गेट सिक इंटेन्शनली. आपला उद्देश आपण आजारी पडावं असा कधी नसतो. परंतु तरी आपण आजारी पडतो ना. संसर्गामुळे सुद्धा कधी-कधी काहीतरी होऊ शकतं. तर माझ्या शरीरामध्ये अशा प्रकारचं काहीतरी घडत होतं, की सारखं नाक वाहत होतं. म्हणजे मागच्या शनिवारी आपला जो कार्यक्रम झाला, तेव्हा देखील ती समस्या होती. परंतु कसं होतं पहा, की समजा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि जे आपण काम करतो आहोत, त्याच्यावर जर लक्ष पूर्णपणे केंद्रित असलं, तर त्या त्रासाची आठवण पण होत नाही आणि समस्या पण निर्माण होत नाही. जोपर्यंत हा कार्यक्रम सुरू आहे तोपर्यंत. असं होतं. 2-3 वेळा असं झालं, की जेव्हा मला खरंच काहीतरी काम करण्याची आवश्यकता होती, एकाग्र चित्ताने. तेव्हा ते काम करत असताना मला सर्दीचा त्रास नाही झाला. अशी असते भगवंताची कृपा. तर हे जर माहिती असलं ना, तर आपण श्रेयस गोष्टीचीच निवड करू प्रत्येक वेळेस आणि प्रेयस गोष्टीची निवड नाही करणार आणि सवयीने श्रेयस निवड सहज व्हायला लागेल. अशा प्रकारे जर आपण राहिलो, तर किती चांगलं होईल. हं. कामरूप महाअग्नी नव्हे तृप्त कधीची जो, जाणत्याचा सदा वैरी, त्याने हे ज्ञान झाकिले. तर हे जे आपल्या स्वरूपाचं ज्ञान आहे, हे आपल्या स्वरूपाचं ज्ञान ह्या कामनेमुळे झाकलं जातं. तर तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला कामनांचा त्याग किंवा विषयांपासून अलिप्तता अभ्यासपूर्वक पहिले करायची आहे आणि नंतर मग त्याची सवय झाल्यानंतर मग त्या विषयांचं ध्यान येणारच नाही ना. ध्यायतो विषयान् पुंसा इथपासून सुरूच नाही होणार. तर हे सवयीने तरी करा, नाहीतर समजून-उमजून करा.
म्हणजे वी आयदर डू इट थ्रू प्रॅक्टिस or we do it because we have understood and therefore we have discrimination as well as complete dispassion. मला कळलेलं आहे की ह्या जगामधली प्रत्येक वस्तू जी आहे ती वस्तू दिसते तर आहे, परंतु जी वस्तू दिसते ती तशी नाही आहे. तिचं जे खरं स्वरूप आहे ते स्वरूप मी जसं समजतोय तशी ती नाही आहे. मी समजलेलो आहे की ती वस्तू माझ्या आनंदाचं, माझ्या उपभोगाचं साधन आहे, असं मी समजलेलो आहे. तसं नाही आहे. ऋषी काय म्हणतो आपल्याला की ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या परमात्म्याने व्याप्त आहेत, ईश्वराने व्याप्त आहेत आणि हिचा भोग नाही करायचा आपल्याला, हिचा त्याग करून तिचा आनंद घ्यायचा. केन त्यक्तेन भुंजिता मागृद तस्य स्वितन. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर हळूहळू त्या विषयांमधली जी आपली आसक्ती आहे ती चालली जाईल, आपल्याला त्याचा बोध झालेला असल्यामुळे. तर आधी हा अभ्यास करायचा आणि नंतर सवयीने ते आपल्या मनात देखील येणार नाही नंतर, असं होईल. त्याच्याबद्दल प्रभुपाद काय म्हणतात बघा. आवृतम ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. Thus, the wise living entity's pure consciousness, thus the wise living entity's pure consciousness becomes covered by his eternal enemy in the form of lust, म्हणजे कामना, which is never satisfied and which burns like fire. असं प्रभुपाद आपल्याला सांगतात. ठीक आहे ना. तर त्याच्याबद्दल किशोरजी आपले जे बंधू आहेत ते काय म्हणतात. हा काम असे कौंतेय वैरी ज्ञानी जनांचा नित्य न शमे ऐसा हा अग्नी आत्मज्ञानाते झाकोनी. हा काम असे वैरी ज्ञानी जनांचा नित्य. हे कौंतेया, हा जो काम आहे हा ज्ञानी जनांचा नित्य वैरी आहे. नित्य म्हणजे नेहमीच, कंटिन्युअसली, ऑलवेज. न शमे ऐसा हा अग्नी, ह्या अग्नीचं शमन नाही होऊ शकत, म्हणजे दिस कॅनॉट बी क्वेंच्ड. आत्मज्ञानाते झाकोनी, हा आत्मज्ञानाला झाकोळतो किंवा झाकून ठेवतो, असं होतं. 39 मध्ये वृत्तबद्ध काय म्हणतात. विवेकी तरी काम बाधित झाले, तयाने चिज्ञाना असे झाकलेले, नसे शक्य त्याची पूर्ती कधीही, जणू अग्नी ऐसा कधी शांत नाही. विवेकी तरी काम बाधित झाले, कामामुळे विवेकावर झाकण पडलं, म्हणजे विवेक बाधला, और काम बाधलं विवेकाला, असं म्हणायला पाहिजे. ठीक आहे. तयानेची ज्ञाना असे झाकलेले, त्या कामनेनी ज्ञानाला झाकून टाकलं. ज्ञान म्हणजे विवेक. इथे काय विवेक, व्हॉट इज श्रेयस आणि व्हॉट इज प्रेयस. कामना इतकी जास्त पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे, की ती त्या विवेकाला झाकते. आणि मग विवेक काय करतो की ती कामना कशी श्रेयस्कर आहे हे आपल्याला पटवून देतं. तसं नाही करायचंय. नसे शक्य त्याची पूर्ती कधीही, जणू अग्नी ऐसा कधी शांत नाही. त्याची पूर्ती कधीही होऊ शकत नाही, ज्याप्रमाणे अग्नी कधी शांत होऊ शकत नाही. इच्छा ह्या अग्नीमध्ये आपण ओतू तसं तूप किंवा तेल आहे. इच्छा पूर्ती जर आपण करत राहिलो सारखे तर कामनांची पूर्ती नाही होणार, कामना वाढत राहतील सारख्या. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा, की शुद्ध जरी मूळचे ज्ञान तरी ह्यांनी घेतले वेढून, म्हणून प्राप्तीसी कठीण ज्ञान झाले जीवाते. शुद्ध जरी मूळचे ज्ञान, मूळचं जे ज्ञान आहे ते शुद्ध आहे, त्याच्यामध्ये खोट कुठे. माझं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे ते ज्ञानस्वरूप पण आहे ना. तरी ह्यांनी घेतले वेढून, यांनी म्हणजे कोणी, काम आणि क्रोध यांनी वेढून, म्हणून प्राप्तीसी कठीण ज्ञान झाले ते जीवा. जीवाला हे ज्ञान प्राप्त करणं कठीण का बरं झालं, कारण की काम आणि क्रोध यांनी त्याला वेढून ठेवलेलं आहे, म्हणून ते कठीण झालेलं आहे प्राप्त व्हायला.
आधी ह्यांना जिंकावे, मग ते ज्ञान मिळवावे, परी जिंकणे सोपे नव्हे या कामक्रोधांसी. तर ह्याच्यामध्ये तर काही कठीण नाही आहे समजण्यासारखं, की आधी यांना जिंकावे, मग ते ज्ञान मिळवावे, परी जिंकणे सोपे नव्हे या कामक्रोधांसी. का बरं? यांना जिंकावया कारण, जे जे करावे साधन, परी ते अग्नीत इंधन, घातल्या परी मात्र होते. काम आणि क्रोध यांना जिंकण्यासाठी आपण जे जे साधन करतो ना, ते साधन अग्नीत इंधन घातल्या परी मात्र होते. कामनांची पूर्ती करणं हा मार्ग कामनांपासून निवृत्त होण्याचा नाहीये. हा, तर ह्याच्यानंतर काय सांगतात भगवान, की इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोहयत्येष ज्ञानम आवृत्य देहिनम. जे जे करावे उपाय, ते ते यांना होती साह्य, म्हणून नाही आश्चर्य, हेच जिंकिती हटयोग्या. एक मिनिट थांबा, मी याचं जे मराठीतलं ट्रान्सलेशन आहे विनोबांचं ते पहिले सांगतो. घेऊनी घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिये मनबुद्धी तो, मोहपाडी मनुष्या ते त्याच्या ज्ञानास गुंडुनी. घेऊनी आश्रयासाठी इंद्रिये मन बुद्धी तो, मोहपाडी मनुष्या ते त्याच्या ज्ञानास गुंडुनी. काम जो आहे, काम आणि क्रोध या दोघांना एकत्र घेतलेले आहे, की तो काय करतो, की इंद्रिय मनबुद्धी तो आश्रयासाठी घेतो आणि मनुष्याला मोह पाडतो, त्याच्या ज्ञानाला गुंडुनी म्हणजे गुंडावणी किंवा गंडवणी दोन्ही आपण म्हणू शकतो. विनोबा किती जबरदस्त मराठी वापरतात पहा. आणि आपले जे बंधू आहेत किशोरजी, ते काय म्हणतात, की ह्या कामाचे अधिष्ठान इंद्रिये बुद्धी व मन, तयाद्वारे ज्ञान झाकवी, कामजीवासी भ्रमवी. ह्या कामाचं जे अधिष्ठान आहे म्हणजे सबस्ट्रॅटम और आसन, कशावर ते स्थित झालेलं आहे? इंद्रिय बुद्धी आणि मन. इंद्रिय बुद्धी आणि मन ह्याच्यावर काम अधिष्ठित होतं आणि त्याच्याद्वारे ज्ञान झाकतं आणि जीवाला ते भ्रमवतं. म्हणजे जीवाला भ्रम होतो, की मी परमात्म्यापेक्षा, मी इतर लोकांपेक्षा, सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे. आपली इंडिव्हिज्युअलिटी जी असते ना, आपली वेगळेपणाची भावना, ती खरी आहे असा तो जीव मानायला लागतो. हा आहे भ्रम. तर वृत्तबद्धमध्ये काय म्हणतात पहा, जीवात्म्या पडे मोह कामामुळेची, अधिष्ठान कामासी बुद्धी असेची, दिलावास कामा मना इंद्रियांनी, असे झाकिले ज्ञान त्याने म्हणूनी. जीवात्म्याला मोह कामामुळेच पडतो आणि अधिष्ठान कामासी बुद्धी असेची. त्या कामामुळे आपली बुद्धी अशी भ्रष्ट होते, की ती जी काही कामना आपली असेल ती जस्टिफाय करते स्वतः. दिलावास कामा मना इंद्रियांनी. कामाला वास कोणी दिला? मनानी आणि इंद्रियांनी, नाही का? आपण जर कामनेकडे लक्ष दिलं नाही, आपण जर तिला आपल्या मनामध्ये थारा दिला नाही, ठीक आहे, इच्छा येतील जातील, येतील जातील, येऊ द्या जाऊ द्या, त्यांच्याकडे फारसं गांभीर्याने बघण्याची गरज नाहीये. जी आपल्या शरीराची आवश्यकता आहे, त्या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी समजा आपण एखादी इच्छा केली किंवा त्याच्यासाठी जर कर्म केलं, गरजेपुरतं फक्त, तर ते आपल्याला बाधक होत नाही. परंतु जर आपण ते कर्म आपल्या मनोरंजनासाठी केलं, उपभोगासाठी केलं, तर त्याचा आपल्याला बाध होऊ शकतो. असे झाकिले ज्ञान त्याने म्हणून. कामना अशा प्रकारे आपलं ज्ञान पूर्णपणे झाकून टाकते. आपण प्रभुपादांनी काय म्हटलं ते पाहिलं ना, इंद्रिया आणि मनोबुद्धीर असे अधिष्ठान मुच्यते. हा श्लोक होता ना, त्याच्यासाठी प्रभुपाद काय म्हणतात, द सेन्सेस, द माइंड अँड द इंटेलिजन्स आर द सिटिंग प्लेसेस ऑफ दिस लस्ट. थ्रू देम लस्ट कव्हर्स द रिअल नॉलेज ऑफ द लिव्हिंग एंटिटी अँड बिविल्डर्स हिम. कामनेमुळे आपलं स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे
ते नष्ट होतं. म्हणजे आपण कोण आहोत हे आपण विसरून जातो. म्हणजे मग मोह झाला. Isn't it? आपण कोण आहोत ते आपण विसरलो, की आपण मोहित झालो असं समजायला पाहिजे ना. तर जे जे करावे उपाय ते ते ह्यांना होती सहाय्य, म्हणून ही आश्चर्य हेच जिंकिती हठयोग्या. हे बघा, योगी जो असतो त्याला देखील ही कामना अशा प्रकारे वश करू शकते असं म्हणतात. हेची जिंकिती हठयोग्या. ऐसे कामक्रोध जरी जिंकावया कठीण भारी, एक साधन आहे परी पार्था यांना आकळाया. तर हे जरी जिंकायला कठीण असले तरी सुद्धा त्यांना कळण्यासाठी, त्यांचं आकलन होण्यासाठी आपल्याला एक साधन आहे बरं का. ते जरी तुझ्याकडून येणार असले घडून, तरी मी त्यांचे वर्ण करीतो आता तुझ्यासाठी. हे तुझ्याकडून घडून जरी येणार असलं तरी सुद्धा मी त्याचं वर्णन तुझ्यासाठी आता करतो. तर असं करून त्याच्यानंतरचा श्लोक म्हणतात भगवान, की तत्मात्वमिन तत्वात्मम तस्मात्त्वम इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहीह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम. हा श्लोक आहे. अर्थात ह्याचा आपल्याला काही अर्थ कळत नाही संस्कृतचा, त्यामुळे आपल्याला हे 4 आपले जे गुरु लोक आहेत त्यांच्याकडनं त्याचा अर्थ समजून घेण्याची गरज पडते, नाही का. तर आपल्याला प्रभुपाद काय म्हणतात, की therefore ओ अर्जुना, बेस्ट ऑफ द भरतस, बेस्ट ऑफ द भारतस, in the very beginning curb this great symbol of sin which is kamana म्हणजे lust by regulating the senses and slay this destroyer of knowledge and self realization. Okay, त्याच्यासाठी विनोबा काय म्हणतात, म्हणून पहिला थारा इंद्रिये तीची जिंकुनी, टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही. म्हणून पहिला थारा काय आहे, ही जी इंद्रिय आहे तीची जिंकुनी, तिला आपण पहिले आपल्या वशात आणायचंय. ठीक आहे. टाळी पाप्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही. हे जर आपण नाही केलं तर आपलं ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही नष्ट होऊ शकतं या कामनेमुळे. ठीक आहे ना. लेट अस सी की याच्यासाठी किशोरजी काय म्हणतात आपले बंधू. यास्तव इंद्रियासी नियमावे अन पापी कामासी मारावे, जो नष्ट करी सकल ज्ञानाते ऐहिक पारमार्थिक दोन्ही ते. म्हणून इंद्रियांशी नियमावे म्हणजे इंद्रियांचं नियमन करावं, त्याच्यानी पापी कामासी मारावे. ते जर केलं तर कामना जी आहे ती मारल्या जाईल. कामना ही पापी आहे असं म्हणतात भगवान. जो नष्ट करील सकल ज्ञानाते ऐहिक पारमार्थिक दोन्ही ते. हे जेव्हा आपण केलं ना, हे जर आपण करू तर ऐहिक आणि पारमार्थिक या दोन्हींचं आपलं कल्याण होऊ शकतं. या दोन्ही लेव्हल्सवर वी कॅन बी बेनिफिटेड. ठीक आहे. त्यासाठी वृत्तबद्ध काय म्हणतात गीता, जीवात्म्या पडे मोह कामामुळेची, अधिष्ठान कामासी बुद्धी असेची, दिलावास कामा मना इंद्रियांनी, असे झाकिले ज्ञान त्याने म्हणून. आपण हा श्लोक बहुतेक बघितला नव्हता, आता बघितला. तर हे आपण ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, असे काम पाप स्वरूपी निधान, करी नष्ट विज्ञान तैसेचे ज्ञान, म्हणूनच शत्रू वधावेच यासी, करावेची आधीन पंचेंद्रियासी. भगवान काय सांगतात की त्याच्यावर जो उपाय आहे तो आहे की आपल्याला आपली जी पंचेंद्रिय आहे त्यांना आपल्या अधीन करायचे. ओके. काम हा पापस्वरूपी आहे हे निधान आहे. इट हॅज बीन एस्टॅब्लिश्ड दॅट काम इज पापस्वरूप आहे, कारण तो नष्ट करी विज्ञान तसेची ज्ञान. विज्ञान म्हणजे आउटसाइड वर्ल्ड, सायंटिफिक नॉलेज, नॉलेज ऑफ द अदर, हे विज्ञान. आणि ज्ञान म्हणजे नॉलेज ऑफ द सेल्फ, म्हणजे पारलौकिक नाही म्हणजे लौकिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान.
ठीक आहे ना, जगातलं ज्ञान आणि स्वतःबद्दलचं ज्ञान, ह्या दोन्हींना काम जे आहे, कामना ती कव्हर करते. म्हणून हा शत्रू आहे याला वधावेच, याला आपल्याला मारणं आवश्यक आहे. करावेची आधीन पंचेंद्रियासी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ज्ञानदेव काय म्हणतात पहा. यांचा पहिला आश्रय आहे पहा इंद्रिय, ते ठाईच जन्म होय प्रवृत्तीचा कर्माच्या. कर्माच्या प्रवृत्तीचा जन्म कुठे होतो? इंद्रियांपासून होतो. ठीक आहे ना. यांचा पहिला आश्रय आहे इंद्रिय. आधी इंद्रियांचे म्हणून सर्वथैव करावे दमन, तेणे बळ संपेल पूर्ण अर्जुना काम क्रोधांचे. आधी इंद्रियांचे म्हणून सर्वथैव करावे दमन. दमन म्हणजे हे कंट्रोल देम, दामटून त्यांना बसवायचं एका जागी. परंतु हे विवेकाने करायचे. तुम्ही जर त्याच्यावर बळजबरी केली इंद्रियांवर, तर मग ती बळजबरी त्या इंद्रियांना ओफाळून येण्यासाठी प्रवृत्त करेल. त्यामुळे हळूहळू त्याचा अभ्यास करायचा आहे आणि इंद्रियांना दमवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्ण बळ संपेल कामक्रोधांचे, असं भगवान सांगतात अर्जुनाला. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात, आता हा शेवटचा श्लोक उरलेला आहे, नाही दोन उरले दोन, नाही का. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. आता पहा की मागे ना एकदा मला असं वाटतं दीपक, आपण ध्यान क्या है ह्या विषयावर एकदा बोललो होतो, किंवा व्हॉट इज मेडिटेशन याच्यावर जर बोललो होतो ना, तेव्हा यू हॅड आस्क्ड मी की मग ध्यान करायचं कशाचं, मेडिटेशन करायचं कशाचं. तर आपण हेच एक्झॅक्टली बोललो होतो पहा. म्हणजे आता एक्झॅक्टली हा श्लोक मला तेव्हा आठवत नव्हता, परंतु बोलणं हेच झालं होतं की इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मन. पहिले आपल्याला ना बाहेरच्या विषयांचं ज्ञान होतं, राईट, जागृत अवस्थेमध्ये. तर ते कशामुळे होतंय, तर ते इंद्रियांमुळे होत आहे. ठीक आहे. तर आपण त्या विषयांपासून सोडून इंद्रियांपर्यंत आलो, कारण की इंद्रिय जी आहेत ती त्या विषयांचं ग्रहण करतात. सो इंद्रिय आर ऑन द साइड ऑफ कॉन्शियसनेस, आणि विषय जे आहेत दे आर ऑन द साइड ऑफ जड किंवा इनसेन्शियंट, राईट. So the sense organs are observing the sense objects. So come to the sense organs. परंतु all those sense organs are essentially operating because of the mind behind them. म्हणजे आपलं मन त्या इंद्रियांच्या मागे जर असलं तरच विषयांचं ज्ञान इंद्रियांच्या मार्फत ग्रहण होऊ शकतं. म्हणजे जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा तर आपलं मन गेलेलं असतं ना पूर्णपणे. त्यामुळे आपल्याला त्या विषयांचं ज्ञान होतच नाही. झोपेमध्ये समजा आपल्या घरासमोरनं मोर्चा जरी गेला किंवा बँड बाजा वाजवत एखादी वरात जरी केली, तरी सुद्धा आपल्याला ती ऐकूच येणार नाही. कारण की आपलं मन जे आहे ते त्या कानाच्या मागे तो शब्द ग्रहण करण्यासाठी जागृत नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे मन हे त्या इंद्रियांपेक्षा म्हणजे जास्त सूक्ष्म आहे. सो माइंड इज बेसिकली इल्युमिनेटिंग द सेन्स ऑर्गन्स. ठीक आहे. तर आपण त्या इंद्रियांपासून मनापर्यंत आलो, आणि मनसस्तु परा बुद्धिर, बुद्धी जी आहे ती ह्या मनाच्या पलीकडे. म्हणजे खरं तर मन आणि बुद्धी ह्या दोन्ही मनाचेच दोन फंक्शनल ऍस्पेक्ट्स आहेत. मन जे आहे त्याला आपण एक इमोशनल मनस. तर त्याच्यात प्रेयस नेहमी होत असतं, आणि प्रेयस मन चूज करतं. जे इमोशनली आपण चूज करतो कुठली गोष्ट, ती कुठली करतो की जी इमिजिएटली आपल्याला प्लीजिंग आहे ती आपण करतो ना. आपल्याला ज्या विषयांच्या संयोगामुळे सुख प्राप्त होतं तत्काळ, तेच आपलं मन ग्रहण करण्याचा प्रयत्न करतं. बरोबर आहे. तर दॅट इज द इमोशनल माइंड. परंतु बुद्धी जी आहे ती त्याच्या पलीकडची. बुद्धीमध्ये विवेक आहे, चांगलं काय आणि वाईट काय. मनसस्तु परा बुद्धीर. आणि त्या बुद्धीमध्ये ना देर इज अ सेन्स ऑफ डुअरशिप. म्हणजे जो विज्ञानमय कोश आहे ती बुद्धी आहे. ठीक आहे. आणि त्याच्या पलीकडे आपण आहोत, बुद्धीच्या पलीकडे आपण आहोत. म्हणजे जी आपली चेतना आहे ती त्या बुद्धीला चालना देते. कळलं का? म्हणजे बुद्धी जो विवेक करते आहे, बुद्धीमुळे आपल्याला जे एक डुअरशिपचा अनुभव येतोय, ते देखील कुठल्या तत्वामुळे प्रकाशित होत आहे, तर ते जे तत्व आहे ते चैतन्य तत्व आहे.
ठीक आहे. मग हृदयाची धाव थांबेल, बुद्धीची सुटका होईल, अशाने आधार तुटेल अर्जुना या पातक्यांचा. समजा आपल्याला हे सगळं कळलं व्यवस्थित आणि जर आपली बुद्धी शाबूत असली, आपण एका मागच्या अध्यायाच्या शेवटी सगळे बुद्धी स्थिर ठेवण्याचेच तर सगळे उपाय बघितले ना, स्थितप्रज्ञाची लक्षणं बघितली. ती सगळी हेच सांगत होती ना आपल्याला, की आपली जी बुद्धी आहे ती स्थिर कशी होईल. तर ह्याचे आपण ट्रान्सलेशन बाकीचे आपले जे गुरु लोक आहेत ते काय म्हणतात त्यांचं बघू. तर विनोबा काय म्हणतात, की इंद्रिये बोलली थोर, मन त्या होनी थोरते, बुद्धी थोर मना होनी, थोरती होनी तो प्रभू. इथे त्यांनी प्रभू म्हटलेलं आहे. आणि परत असतो सहा. तर ह्याच्यामध्ये लेट मी सी की आपल्याला प्रभुपद काय म्हणतात. तर सह ह्या शब्दाचं काय आहे, की ही म्हणजे परमात्मा. ठीक आहे. द वर्किंग सेन्सेस आर सुपिरियर टू डल मॅटर. करेक्ट. विषय जे आहेत ते जड आहेत, त्याच्यापेक्षा इंद्रिय जी आहेत ती जास्त सूक्ष्म आहेत. दे आर सुपिरियर. ओके. माइंड इज हायर दॅन द सेन्सेस. जर मन त्या इंद्रियांच्या मागे नसेल तर ती इंद्रिय असून नसून सारखीच आहेत. इंटेलिजन्स इज स्टील हायर दॅन द माइंड अँड ही द सोल. इथे लिहिलं ही द सोल, आयदर जीवात्मा किंवा परमात्मा, आयदर वे. कारण की दोन्ही ज्या आहेत ती त्या चैतन्याच्या अभिव्यक्ती आहेत ना. इज इवन हायर दॅन द इंटेलिजन्स, असं आहे. सो व्हेन वी आर मेडिटेटिंग, वी शुड मेडिटेट नॉट ऑन एनी स्पेसिफिक ऑब्जेक्ट. ट्राय टू फिगर आउट की हु इज द वन हु इज मेडिटेटिंग. आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं ना, की जो ध्यान करणारा आहे तो इंडिव्हिज्युअल जीव नाही आहे. आपली जी स्वतःच्या इंडिव्हिज्युअलिटीची, स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव आहे, ज्या जाणीवेमधनं हा जो जीवात्मा आहे तो ध्यान करतोय, तो जीवात्मा स्वतःच मिथ्या आहे. म्हणजे आवर सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी अँड आयडेंटिटी आर इसेन्शियली नोशनल. दे आर नॉट रिअल. कारण आपल्याला वेगळेपणा जो जाणवतोय तो सगळा अझ्युम्ड आहे ना, तो खरा थोडीच आहे. आपल्याला आपल्या स्वतःमध्ये जे काही ज्ञान झालेलं आहे किंवा होत असतं त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय ज्ञान आहे. आपल्याला आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे असं दिसतंय ते फक्त आपल्याला आपल्या मनामध्ये त्याच्या प्रतिबिंबाच्या रूपाने अनुभवायला येते ना. हे सारखं सारखं आपल्या मनाला सांगायचं आहे की माझ्या मनामधली ही जी वेगळेपणाची भावना आहे ती भावना नाही आहे, बरोबर. इट्स नॉट करेक्ट. तर किशोरजी आपले बंधू काय म्हणतात बघा, शेवटून दुसरा श्लोक आहे हा. इंद्रिये श्रेष्ठ शरीरापरी, मन श्रेष्ठ इंद्रियापरी, मनापरी असे बुद्धिश्रेष्ठ, परमात्मा त्याहून श्रेष्ठ. शरीरापरी इंद्रिये श्रेष्ठ खास, मना जाण पंचेंद्रिया ही परीस, व बुद्धी असे लंघुनीची मनाही, असे श्रेष्ठ आत्मा पुढे बुद्धीच्याही. तर हेच आहे, म्हणजे की शरीरांच्या इंद्रियांच्या पेक्षा मन जास्त सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी जास्त सूक्ष्म आहे आणि बुद्धीच्या पलीकडे आपण आहोत. राईट. तर असे याच्यानंतरचा शेवटचा श्लोक म्हणतो होता, दॅट इज द 43rd वर्स इन दिस चॅप्टर. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मनात्मना संस्तभ्यात्मानमात्मना. बघा, संस्कृत मला म्हणता येत नाही, हे तुम्हाला खरं वाटत नाही, त्यामुळे मी हा प्रयत्न करत असतो केविलवाणा अवनीच्या तुलनेत. ठीक आहे ना. ते जरा मोठं प्रिंट आहे माझ्या लॅपटॉपवर, तिथे बघतो का. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम. Thus, knowing oneself to be transcendental to the material senses, mind and intelligence, O mighty armed Arjuna, one should steady the mind by deliberate spiritual intelligence. ह्याच्यामध्ये ऑफकोर्स
प्रभुपाद आपल्याला काय सांगतात? दॅट डेलिबरेट स्पिरिच्युअल इंटेलिजन्स मीन्स कृष्णा कॉन्शियसनेस अँड दस बाय स्पिरिच्युअल स्ट्रेंथ कॉन्कर दिस इनसेशिएबल एनिमी नोन ॲज लस्ट. म्हणजे कसं आहे की हा पूर्ण जो अध्याय आहे ना, 3रा अध्याय, त्याच्यामध्ये कामावर कसं काय काबू करायचा, कामावर नियंत्रण कसं करायचं, त्याच्याबद्दल सांगितलंय. तर कर्मयोगाच्या साहाय्याने आपण कामनेवर नियंत्रण करू शकतो किंवा बुद्धीच्या सहाय्याने देखील करू शकतो किंवा जसं प्रभुपाद म्हणतील की आपण भक्तीच्या सहाय्याने देखील करू शकतो. प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला कर्म, भक्ती आणि ज्ञान ह्या तिन्हींचं मिश्रण बघायला मिळतं गीतेमध्ये. आपण जर ते तशा प्रकारे बघितलं तर कुठल्या कुठल्या अध्यायामध्ये कर्म किंवा भक्ती किंवा ज्ञान ह्या 3 पैकी एखादी गोष्ट जास्त फोर्सफुली सांगितली जाते, दॅट इज ओके. परंतु ह्या तिन्ही गोष्टी खरं सांगायचं तर एकरूपच आहेत. ह्या काही वेगळ्या नाही आहेत. ठीक आहे ना? ऐसे हे आता मी किशोरजींनी जे ट्रान्सलेशन म्हटलंय शेवटचं ते बघतो ह्याच्यामध्ये, नंतर आपण ज्ञानदेवांचं बघू काय म्हणतात ते. ठीक आहे ना? असे बुद्धीच्याही पुढे तोची आत्मा, असे जाणुनी पार्थ घ्यावेची कर्मा. मनाला मनाचा नियंता करावे, असे काम वैरी तया नष्ट व्हावे. हा, असा तो प्रभू जाणुनी आवरी. अरे हे मी चुकीच्या मीटरमध्ये म्हणतोय. असा तो प्रभू जाणुनी आवरी आप आपणा, संहारी काम हा वैरी तू गाठूनी परोपरी. असा तो प्रभू जाणुनी आवरी आप आपणा, संहारी काम हा वैरी तू गाठूनी परोपरी. त्याला सारखा तू पकड आणि त्याला खतम कर. असे बुद्धीच्या आई पुढे तो आत्मा, असे जाणूनी पार्थ घ्यावेची मर्मा. हे तू समजून घे आणि मनाला मनाचा नियंता कर आणि हा जो काम जो वैरी आहे त्याला नष्ट व्हावे, त्याला नाश कर. तू परमात्म्यासी जाणावे ऐसे, अर्जुना जो बुद्धीपरी श्रेष्ठ असे. मग आत्मस्वरूपी स्थिर व्हावे, बलाढ्य शत्रू कामासी मारावे. असं म्हणतायत भगवान. तर ऐसे हे अंतरातून पार जातील निघून, तेव्हाच त्यांचा संपूर्ण नाश झाला समजावे. अंतरातून जेव्हा हे पार निघून जातील काम आणि क्रोध, तेव्हाच त्यांचा संपूर्ण नाश झाला असं समजावं. जैसे सूर्याच्या मागून किरणे जाता मावळून, कोठेही न उरे स्थान, थोडेसेही मृगजळासी. सूर्याची किरणं जेव्हा चालली जातात त्याच्यानंतर मृगजळ आपल्याला दिसेल का? नाही दिसणार. त्याचप्रमाणे जर आपल्या मनातून कामना पूर्णपणे निघून गेल्या तर त्यांचा जो इफेक्ट आहे, त्यांचं जे प्रगटीकरण आहे, त्यांचं जे मॅनिफेस्टेशन आहे ते देखील चाललं जाईल, नाही का? काम, क्रोध वा राग द्वेष अर्जुना होता निशेष, तरी त्या जीवा अनायास स्वरूप लाभे ब्रह्मतेचे. काम, क्रोध वा रागद्वेष अर्जुना होता निशेष, म्हणजे ते जर संपले सगळे तरी त्या जीवा अनायास, तर त्या जीवासी म्हणजे त्या जीवाला, जीवात्म्याला अनायासे म्हणजे विदाउट एनी एफर्ट स्वरूप लाभे ब्रह्मतेचे. त्याला हे लक्षात येतं की अरे मी ब्रह्मस्वरूपच आहे. मी चुकून स्वतःला समजत होतो की मी जीवात्मा आहे. दॅट वॉज ए मिस्टेकन नोशन. लीन होऊन आत्म्या ठाई, आपुले आपण तेथे पाही, सुख सर्वदा भोगीत राही. अर्जुना जे शब्दातीत. लीन होऊन आत्म्या ठाई, बाय कम्प्लिटली गेटिंग डिझॉल्व्ड इन द आत्मा. आपण आपुले आपण तिथे पाहिजे म्हणजे वी आर ओनली लुकिंग ॲट अवर सेल्स. आपल्याला आपल्या व्यतिरिक्त जे आपण आतापर्यंत बघत होतो अनात्म स्वरूपाचं जे आपलं ज्ञान होतं, विज्ञान होतं, दॅट वॉज ऑल मिथ्या. हे आपल्याला तिथे लक्षात येईल. सुख सर्वदा भोगीत राही म्हणजे आपण आपल्या आतमध्ये संतुष्ट असू. आत्मनी एव आत्मनातुष्टा. अर्जुना ते शब्दात येतं, त्याचं वर्णन करून सांगता येत नाही, तो फक्त अनुभव आहे. गुरु शिष्यांच्या भेटीतून जीवा लाभे हे शिवपण, त्या ठिकाणी स्थिर होऊन तेथून कधी हलू नको. आता हे असंच्या असं गीतेमध्ये नाही सांगितले, परंतु ज्ञानदेव आपल्याला सांगतायत की जेव्हा जीव
आणि त्याचा गुरु म्हणजे गुरु आणि शिष्य, शिष्य आणि गुरु ह्या दोघांचं जेव्हा भेट होते, या दोघांची जेव्हा भेट होते, तेव्हा त्या जीवाला हे शिव पण लाभतं. म्हणजे गुरु हा शिवमय आहे आणि जो शिष्य आहे तो जीवमय आहे. ठीक आहे. शिष्य म्हणजे जीव, गुरु म्हणजे शिव. ह्या दोघांचं जेव्हा मिलन होतं, तेव्हा त्या ठिकाणी स्थिर होऊन तेथून कधी हलू नको. तेव्हा ऍक्च्युली जीव आणि शिव या दोन गोष्टी वेगवेगळ्या राहतच नाही. फक्त शिवच उरतं. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं होतं. असे सर्व सिद्धांचा भूपती, देवी लक्ष्मीचा जो पती, तो देवाधिदेव यदुपती, बोले तेथ संजय म्हणे. आता बघा की हे गीतेत कुठे लिहिलंय, परंतु ज्ञानदेव सांगतात आपल्याला की अशा प्रकारे संजय म्हणतोय की हा जो सिद्धांचा भूपती आहे, हे जे सिद्ध लोक आहे जगातले, त्यांचा जो पती आहे तो म्हणजे कोण? स्वतः नारायण, स्वतः कृष्ण. देवी लक्ष्मीचा जो पती म्हणजे तो नारायण अर्थात. तो देवाधिदेव यदुपती, यदुपती म्हणजे यादवांचा राष्ट्रपती म्हणजे कृष्ण स्वतः. बोले तेथ संजय म्हणे. काय म्हणतो? आता पुनरपि तो अनंत, सांगेल एक प्राचीन वृत्त, ज्यावेळी तो पंडुसुत प्रश्न त्या ते विचारेल. आता म्हणजे पुढच्या अध्यायाचं इंट्रोडक्शन ज्ञानदेव सांगतायत. हे इथे लिहिलेलं नाहीये बरं का गीतेत, हे त्यांनी सांगितलं आपल्याला. ज्ञानदेव म्हणतात की आता संजय काय म्हणतो की हे बा, याच्यानंतर ना कृष्णाला जो प्रश्न विचारला जाणार आहे अर्जुनाकडनं, ते आता ह्याच्यानंतरच्या अध्यायामध्ये येणार आहे. ते श्रीकृष्णाचे भाषण वा अर्थ त्याचा रसपूर्ण, श्रोत्यास देई मिळवून श्रवण सुखाची समृद्धी. ते श्रीकृष्णाचं भाषण आणि त्याचा रसपूर्ण अर्थ श्रोत्यास देई मिळवून जे ऐकतील त्यांना काय मिळेल? श्रवण सुखाची समृद्धी. यांनी आपल्याला श्रवण सुख मिळणार आहे आणि आपण समृद्ध होणार आहे. ठीक आहे. या कृष्ण अर्जुन संवादाप्रती ऐका प्रसन्न करू नमती, ऐसे श्री ज्ञानदेव म्हणती शिष्य निवृत्ती नाथांचे. तर हे तर स्वतः ज्ञानदेवांचंच आहे. ज्या प्रकारे त्यांना त्यांच्या गुरुकडून म्हणजे निवृत्तीनाथांकडून बोध झाला, हा जो शिष्य आहे ज्ञानदेव नावाचा, तो ह्याच्यानंतर हे सगळं सांगणार आहे. म्हणजे काय, पहिल्यांदी ऍक्च्युअल गीता काय आहे की कृष्णाने अर्जुनाला सांगितली. ठीक आहे. मग त्यांचा जो संवाद होता तो त्या संजयाने ऐकला आणि तो धृतराष्ट्राला सांगितला. ठीक आहे. त्यानंतर व्यासदेव आहे, त्यांनी हे सगळं कंपाईल केलं आणि त्यांनी हे आपल्याला सांगितलं. आणि चौथं म्हणजे आपण एकमेकांना सांगतोय. तर ह्याच्यामध्ये ज्ञानदेवांना त्यांच्या गुरूंकडनं हे सगळं कळलं. तर हे सगळे जे संवाद आहेत ना, त्या संवादांमधनं ह्या गीतेचा अर्थ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रगट होतोय. आणि नुसता प्रगट होतोय असं नाही, परंतु तो अर्थ आपल्या मनात, आपल्या बुद्धीत प्रगट होऊन तो आपल्या जीवनात देखील प्रगट झाला पाहिजे. हे महत्वाचं आहे. तर एवढा सगळा आपला गेल्या कित्येक दिवसांचा जो 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू होता, तो आता इथे येऊन समाप्त झालाय. तर ह्याच्याबद्दल जर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही कॉमेंट्स असतील तर आपण स्वतःला अनम्यूट करू शकता आणि सांगू शकता. 3रा अध्याय आज इथे श्रीकृष्णार्पणमस्तु असं समजून आपण श्रीकृष्णाच्या चरणी आपण अर्पण करायचं है. दिलीप जी, आप आए फिर से एक बार, हमें समाधान है. बताइए, अपने आप को अनम्यूट करें. यू हैव टू अनम्यूट योरसेल्फ. बताइए, अनम्यूट हो रहा है क्या? 1 मिनट करो अनम्यूट अपने आप को. आई एम आस्किंग यू टू अनम्यूट. से यस करिए. हाँ, हो गया अनम्यूट. बताइए. हाँ हाँ, वाह भाई, सॉरी मैं थोड़ा सा लेट हुआ, कोई बात नहीं. पर सुनने में सारा कार्यक्रम मेरे को बहुत अच्छा लगता है, पर मैं क्या करूँ, इस समय थोड़ा सा घूमना होता है, बराबर है. तो घूम के आया, कोई बात अच्छा नहीं. लगा सुन के। और बात यही है कि अगर इतना बड़ा रहस्य है, इतनी एक भागवत गीता एक बहुत बड़ा एक पवित्र ग्रंथ है, जिसमें एक शब्द में संसार का पूरा एब्स्ट्रैक्ट समाया हुआ है। असली चीज है उसको समझने के लिए, असली चीज है उसको आत्मसात करना भी बहुत। मैं उम्मीद कर रहा हूँ इस तरीके से चलिए। अभी तो जो भी एक ग्रुप तैयार किया उसमें
हो सकता है धीरे-धीरे आपके श्रोतागण भी मल्टीप्लाई करेंगे और उम्मीद कर रहा हूँ एक दिन इतने हो जाएँगे कि भई लोगों को थोड़ा-सा फर्स्ट सेशन और सेकंड सेशन में ये सब चीज़ें सेट करना पड़ा। चलिए चलिए अच्छा बहुत है आपका ऐसी सदिच्छा रहे हमारे साथ, यही हम कहेंगे। हम चाहते हैं होगा, तो पक्का होगा और ईश्वर की चलिए अगर इच्छा होगी, श्री कृष्ण की अगर इच्छा होगी तो ये हो जाएगा। देखिए हम तो केवल हमारे हाथ से जो प्रयत्न होता है हम करते हैं, हुँ, हुँ, और हुँ, श्री कृष्ण जो होता है वो इन सारे प्रयत्नों को आगे ले जाते हैं। हुँ, हुँ, इसकी कृपा से ही सारा होता है। तो ऐसी बहुत हमारी धारणा है, भावना है, और इसी प्रकार से हम अर्पण बुद्धि से सारा करते हैं। हुँ, हम हुँ, करते हैं ऐसा हमको नहीं लगता। बहुत बढ़िया, बहुत हाँ, बढ़िया। तो ऐसा है। तो समीर हमारे बंधु जो है उन्होंने हाथ ऊपर किया है। समीर जी बताइए। समीर, ओके, यू हैव टू अनम्यूट योरसेल्फ। थैंक यू सो मच दिलीप। ओके, थैंक्स। यस, समीर, अनम्यूट योरसेल्फ प्लीज। असा मागच्या आवाज असा बरोबर येत नाही फॉर सम रिझन. मागचे जे 3-4 श्लोक होते हा, त्याच्यामध्ये असं दिसून येतं की इंद्रियाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा जर प्रभाव असेल तरच शरीर क्रिया करतो किंवा कारण इंद्रिया प्रभावाच्या विना तर शरीर क्रिया करू शकत नाही. इंद्रियावर इंद्रिय हे शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे. इंद्रियापेक्षा श्रेष्ठ मन आहे. बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. शरीर क्रिया करतो इंद्रियाच्या प्रभावाखाली. मन जर स्वप्न बघतो आणि पुन्हा ते इंद्रियाकडे वळतो. बुद्धी समजा भ्रष्ट असेल तर पुन्हा ते मन आणि इंद्रियावरती पुन्हा ते क्रिया करायला लावतं. म्हणजे वाईट असेल, चांगली असेल, जे काय असेल ते. आत्मा पुन्हा काय म्हणतात ते दुष्ट असेल, दुष्ट भावनेमध्ये असेल तर पुन्हा ते तसले क्रिया करायला लावतं. पण आता हे सगळं जर चांगलं असेल आणि कृष्ण भावनेमध्ये असेल तर असं म्हणलं गेलंय की तुम्ही कृष्णाच्या जवळ आहात आणि कृष्णाची हे काय म्हणतात आशीर्वाद प्राप्त होतो किंवा त्याची चांगली दृष्टी तुमच्यावरती येते आणि तुम्ही मग कृष्ण भावनेमध्ये मग्न असता. पण आता प्रश्न असा आहे की आम्ही आत्मा, बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर याच्यावरती विजय मिळवला आणि कृष्ण भावनेमध्येच आम्ही राहिलो. पण मग याचा अर्थ असा असतो का की समजा आपली संगती जर वाईट लोकांबरोबर असली किंवा आपण त्यांना मदत करत असलो किंवा त्यांच्या इन्फ्लुएन्स अंडर आपण काम करत असलो तर मग आपण कृष्ण भावनेमध्ये नाही असं त्याचा अर्थ होतो का? हे पहा, संगतीवर आपण ब्लेम नाही करू. म्हणजे संगती आपण चांगली अवश्य ठेवावी, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही आहे. परंतु आपण सगळंच्या सगळं काही संगतीला ब्लेम नाही करू शकत. आपण जर आपल्याला शक्य असेल तर चांगली संगती अवश्य शोधावी, आणि त्यालाच तर आपण म्हणतो की सत्संगती किंवा सत्संग. आपण आत्ता जे करतोय ते सत्संग आहे ना. तर अशा प्रकारे जर आपण सत्संगात राहिलो तर काय होईल की चांगल्या विचारांची आपल्याला सवय होईल, किंवा चांगले विचार आपण आपल्या आतमध्ये घेऊ. आनो भद्रा क्रत्वो यंतो विश्वता, असं म्हणतात ना, लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल युनिवर्स. तर त्या प्रकारे जर आपण सत्संगात राहिलो, रोज कमीत कमी एकदा तरी सत्संग करावा. म्हणजे माझ्यासोबत करावा असं नाही म्हणत आहे मी. आपल्याला जे आवडेल ते चांगला जो विचार असेल, आपल्याला कित्येक आता सध्या युट्यूबवर काय काय अवेलेबल आहे, तर ते आपण रोज साधारण 1 तासभर तरी कुठलं तरी चांगलं चांगलं ऐकावं. आणि आता ही जी सगळी गेल्या 2-3-4 वर्षांपासून आपण साधना करतोय, त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलंय की अद्वैताच्या अभ्यासाव्यतिरिक्त किंवा अद्वैताच्या चिंतनाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं जे चिंतन आहे ना, ते खूप जास्त जर आपण केलं तर त्याच्यामुळे आपला वेळ उगीच वाया जातो आणि आपलं मन अशांत होऊ शकतं. त्यामुळे त्याचं फार जास्त चिंतन करायचं नाही. म्हणजे जेवढं आपल्याला गरजेचं आहे व्यवहारामध्ये, जगामध्ये टिकण्यापुरतं, तेवढं एक साधारण सामान्य ज्ञान असणं ठीक आहे, आवश्यक आहे. परंतु त्याला खूप जास्त महत्त्व देऊन त्याच्या खूप आहारी जायची काही गरज नाही. आणि ज्या गोष्टींवर आपलं काहीच नियंत्रण नाही, त्याच्याबद्दल तर खूप जास्त विचार करून आणि आपलं डोकं शिरवण्याची काहीच गरज नाही. आपलं जे इमिजिएट
सराउंडिंग आहे, त्याच्यामध्ये जर आपल्याला जर काही करता आलं म्हणजे आवर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, त्याच्यामध्ये आपल्याला जे काही शक्य असेल ते आपण समर्पित भावनेने करणं आवश्यक आहे. तेवढं आपण करायचं. दॅट इज अवर कर्मयोग. आणि आपलं मन साधारण शांतपणे आपण ठेवायचं, मन शांत ठेवायचं. म्हणजे मनाची जी शांती आहे ती कर्म करण्यापूर्वी, कर्म करत असताना आणि कर्म केल्यानंतर तिन्ही वेळेस ती टिकली पाहिजे. तर तशा प्रकारचं कर्म, समजा आपण कृष्ण कॉन्शियस असलो, म्हणजे कसं की आपली बुद्धी जर श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित असली तर होऊ शकतं. तर त्याच्यासाठी वाईट संगत शक्यतोवर टाळायची. समजा आपल्याला माहिती आहे की ह्या व्यक्तीसोबत आपण राहिलो तर आपलं मन अशांत होतं, तर आपण त्यांना अवॉइड करायचं. काय फरक पडतो? आपल्याला काय सगळ्यांच्याच गळ्यात जाऊन पडायची काही आवश्यकता नाही आहे ना. तर त्यांना आपण अवॉइड करायचं. ठीक आहे, त्यांना राहू दे त्यांच्या जागी. लेट देम बी व्हेरेवर दे आर. वादो न अवलंब्य आहे असं नारदमुनी म्हणतात, की उगीचच्या उगीच वादविवादात पडू नका. त्यामुळे जितका कमी वादविवाद करू आपण तितकं ठीक आहे. आपल्याला कोणाला काय सिद्ध करायचं? जे आहे ते आहे, ठीक आहे, इट्स ओके. तर तशा म्हणजे प्रकारे समजा आपण राहिलो. म्हणजे श्लोकाचा अर्थ असा की निदान तुम्ही प्रयत्न तरी करा कृष्ण भावनेमध्ये राहण्यामध्ये. प्रश्नच नाही. बाकी तुमची संगती तुमच्या हातात जर नसेल तर ठीक आहे, असू दे. पण तुम्ही कृष्ण भावनेमध्ये प्रयत्न करत राहा. करत राहा, ऍब्सोल्युटली करत राहा, ऍब्सोल्युटली. तर एनिवे, अश्विन देशपांडे किंवा पल्लवी, कोणाचा हात वर आहे हरिओम. आपल्याला? दादा, अश्विन बोलतोय. बोला अश्विन, काय म्हणताय? दादा, आत्मा आणि जीवात्मा याच्याबद्दल थोडस सांगाल का? ओके, आत्मा आणि जीवात्मा ह्याच्याबद्दल थोडंसं सांगा का? जीवात्मा जो आहे ना, तो स्वतःला वेगळा समजतो, परंतु ते खरं आहे की नाही याचा आपण विचार नाही करत. जीवात्मा इज ए मिस्टेकन नोशन. आपण स्वतःला जीवात्मा समजतो ना, आणि आपण इतरांनाही जीवात्मा समजतो. म्हणजे मी तुला जीवात्मा समजतो आणि तू मला जीवात्मा समजतो, राईट? परंतु माझ्या जीवात्म्याचा तुला कसा काय अनुभव आहे? तुला फक्त तुझ्या स्वतःचा अनुभव आहे. यू डोंट हॅव द एक्सपिरियन्स ऑफ मी ॲज अ जीवात्मा. You have experience only of yourself. You have no other experience. त्यामुळे whether I am a separate जीवात्मा or not, how do you know? You are only assuming that to be true. म्हणजे जसं की मी स्वतःला देह मानतो आणि या देहातून मी अनेक गोष्टी करत असतो, आणि तशाच प्रकारे हा समोरचा देखील एक देह दिसतो आहे आणि तो देखील त्या देहातून देखील तशाच प्रकारच्या क्रिया घडताना मला दिसत आहेत. त्यामुळे मी असं समजतो की जसा मी स्वतः एक इंडिव्हिज्युअल जीवात्मा आहे तसंच तोही एक जीवात्मा आहे, असं आपण अज्युम करतो. परंतु ते सत्य नाही आहे. म्हणजे एकच आत्मा, एकच परमात्मा प्रत्येक शरीरामधून व्यक्त होत आहे, आणि जे व्यक्त होत आहे ते इंडिव्हिज्युअल जीवात्मा आहे असं आपल्याला वाटतंय. ओके, तर जीवात्मा इज द परसिव्ड इंडिव्हिज्युअलिटी. दॅट इज जीवात्मा. परसिव्ड, इट्स नॉट रिअल, और इट्स अज्युम्ड म्हणू आपण. इट्स द अज्युम्ड इंडिव्हिज्युअलिटी. जेव्हा त्या परमात्म्यावर पंचकोश सुपरइम्पोज करतो आपण, तेव्हा जे दिसतं त्याला जीवात्मा म्हणतात. असं आहे. तर जीवात्मा इज नॉट रिअल, इट्स नोशनल, इट्स नॉट रिअल. पण जसं ते आपण हा माइंडला म्हणतो की आता मनाचे बुद्ध, चित्ती, अहंकार हे वेगळे भाग आहेत का, मन हे आणि प्रत्येकाचे वेगळे भाग आहेत, तसाच प्रकार आहे त्याचा तुमचं म्हणणं? हा, करेक्ट, करेक्ट आहे. बिलकुल. परमात्म्यावर तुम्ही जे सुपर इम्पोजिशन कराल ना, त्यानुसार परमात्मा वेगळा भासेल, दिसेल, राईट? आणि राईट. त्या सुपर इम्पोजिशनमुळे ना परमात्म्यावर काही फरक नाही पडत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेल्यामध्ये पाणी जर असेल आणि त्या पाण्याच्या मागे समजा मी हे लाल रंगाचं पुस्तक ठेवलं, तर ते पाणी लाल आहे असं दिसेल, बरोबर है ना? तर त्याचप्रमाणे परमात्म्यावर जेव्हा ह्या पंचकोशांचं सुपर इम्पोजिशन आपण करतो, तेव्हा परमात्मा आपल्याला जीव आहे असं दिसतं. So Paramatma appears to be a Jivatma when superimposed by the Panchakosh. So that is what is Jivatma. Jivatma is the appearance of Paramatma as an individual because of the superimposition of Panchakosh. That is what पंचकोश. Jivatma is.
तर दीपक कुलश्रेष्ठ, आपण आपला हात वर केलाय, तर काही विचारायचं होतं का? हो, ऍक्च्युअली थोडं ऑफ टॉपिक आहे. म्हणजे हा, गो माझा अहेड. प्रश्न आहे तो आपण संस्कृतचे आपण जेव्हा श्लोक बोलतो किंवा तुमचं उच्चारण आणि म्हणजे जी टोन आहे किंवा किंवा जी जी चाल आहे ती वेगळी असते आणि मग आपण साऊथचे काही ऐकतो. ऍक्च्युली मी तुम्हाला ऐकवतो साऊथ मधला एक साऊथ आहे की नाही माहित नाही, पण हे जसे म्हणतात, आता मी 46 श्लोक आहे ते ऐकवतो तुम्हाला. हा, गो अहेड. मग देन विल टॉक. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. करेक्ट. किती सुंदर. तर हे पण वेगळं आहे, म्हणजे चाल हा. वेगळी आहे. हरकत काहीच तर नाहीये. म्हणू शकतो पण ना आपण आपण ह्या चालीमध्ये उच्चारांवर सुद्धा. एवढं हो का? चालेल. हा, दुसरं, आय थिंक यू आस्क्ड मी दिस क्वेश्चन ऑन व्हॉट्सअप दी अदर डे, राईट? तर हे बघा, Yeah. चालीबद्दल किंवा उच्चाराबद्दल किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल महत्व देण्याला काही हरकत नाही. म्हणजे तुम्ही जरूर शिका. चांगल्या चालीमध्ये किंवा स्पष्ट उच्चारांमध्ये आपण हे म्हणणं किंवा म्हणता येणं ही फार चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की आपण तसं करू नये, करावं. आता आपली ही जी बहीण आहे अवनी, ती येऊन किती सुंदर आपल्याला सगळं ऐकवते ना. तर तिने वेगळ्या चालीमध्ये त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. कसं असतं की प्रत्येक शब्दाला एक नाद असतो. एव्हरी वर्ड हॅज ए सर्टन व्हायब्रेशन अँड दॅट व्हायब्रेशन इटसेल्फ हॅज an effect on our mind as well as our body. त्यालाच तर म्हणतात ना मंत्र. तर त्याच्यावर समजा आपण थोडंसं काम केलं किंवा त्याच्यावर जर फोकस केला, तर त्या उच्चारणामुळे सुद्धा आपल्याला पुष्कळ लाभ होऊ शकतो. तर ते बरोबर उच्चार करून ती गीता शिकणं किंवा ती गीता म्हणणं वैखरीने, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं जे आहे ते हे आहे की त्या शब्दांचा अर्थ आपल्या हृदयात प्रगट होणं आणि त्यानुसार आपलं आचरण असणं. म्हणजे आता गीता जशी अर्जुनाने, म्हणजे कृष्णाने अर्जुनाला सांगितले किंवा जशी व्यासदेवांनी लिहून काढलेली आहे, ते शब्द नुसतेच कागदावर राहतील. जर त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळला नाही आणि त्या अर्थानुसार आपलं जीवन बदललं नाही, तर आपण कुठल्या चालीमध्ये ते म्हणतोय त्याच्यापेक्षा त्याचा अर्थ आपल्याला कळतो आहे किंवा नाही आणि तो अर्थ आपल्या जीवनात उतरतो आहे किंवा नाही, हे जास्त महत्वाचं आहे. इन स्पाइट ऑफ दॅट मी असं नाही म्हणणार की अशुद्ध म्हणत राहावं, बोलत राहावं वगैरे. म्हणजे मला इतकं चांगलं नाही म्हणतायत संस्कृत, हे तर ऑब्वियस आहे, राईट? म्हणून तर आपण अवनीला बोलवतो ना प्रत्येक वेळेस की तितकं सुंदर गाते आणि सांगते आपल्याला. सो ऑल्दो दॅट इज इम्पॉर्टंट, दॅट इज नॉट द ओनली थिंग. म्हणजे आपण जर उच्चार फक्त चांगला यावा ह्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं, तर मग आपण त्या उच्चारामध्ये अडकून जाऊ, त्याच्या पलीकडे नाही जाणार, असं होईल. तर ज्या चालीमध्ये आपल्याला आवडतंय त्या चालीमध्ये आपण ते ऐकायला काही हरकत नाही. आपल्याला त्याचा अर्थ कळणं आणि तो अर्थ आपल्या जीवनामध्ये प्रगट होणं, त्यांनी आपलंही जीवन समृद्ध होणं आणि आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांचंही जीवन समृद्ध होणं, हे जास्त महत्वाचं आहे. तर अशा प्रकारची समृद्धी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येऊ, अशा प्रार्थने आज आपण आपला इथला कार्यक्रम इथेच संपवूया आणि पुढच्या वेळेसपासून आपण 4था अध्याय सुरू करूया. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार.